हॅलो फ्रेंड्स, दिस इज मृणाल फ्रॉम MD रसाळ क्लासेस. आज आपण फायनान्स 1चा जो टॉपिक आहे रेशो अनालिसिस त्याच्यावरचे MCQs घेणार आहोत. नेक्स्ट मंथमध्ये तुमची एक्झाम आहे. क्वेश्चन बँक अजून मिळाली नाही आहे, तर आपण काही इम्पॉर्टंट क्वेश्चन्स जे मला वाटतात ते ह्या व्हिडिओमध्ये कवर केलेले आहे. विथ एक्सप्लेनेशन मी तुम्हाला सांगितलेले आहे. हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि काही डाऊट असेल तर प्लीज कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आपण ह्यापुढे फंड फ्लो आणि वर्किंग कॅपिटल ह्याचे पण लेक्चर्स किंवा सेशन्स असे MCQs घेणार आहोत. त्यामुळे आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. रेशो ॲनालिसिस जे आहे आपण त्याचं इंट्रोडक्शन पॉईंटपासून सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. स्टार्ट करूयात. डेफिनेशन अँड कॉन्सेप्ट ऑफ रेशो ॲनालिसिस. सो रेशो ॲनालिसिस जे आहे इट इज सिम्पल ॲरिथमॅटिकल एक्सप्रेशन. ओके, एक व्हेरिएबल, एक नंबर जेव्हा आपण दुसऱ्या नंबरला डिवाइड करतो, व्हॉट वी विल गेट रेशो. ओके, रेशो जे आहे इट इज एक्सप्रेस्ड इन प्रपोर्शन, रेट्स, टाइम्स आणि पर्सेंटेज. या कुठल्याही एका युनिटमध्ये आपल्याला आन्सर रेशोचं कॅल्क्युलेट करता येऊ शकतं. हे जे आहे इट हेल्प्स नॉट ओनली टू द मॅनेजमेंट बट सप्लायर, शेअर होल्डर्स आणि कस्टमर्सला सुद्धा रेशो ॲनालिसिस नक्कीच हेल्पफुल आहे. रेशो ॲनालिसिसचं मेन पर्पज काय आहे तर प्रॉफिटॅबिलिटी मेजर करणं, त्याच्यानंतर ऑपरेशनल एफिशियन्सी कंपनीची बघणं, सॉल्वन्सी चेक करणं, शॉर्ट टर्म आणि लाँग टर्म फायनान्शियल पोझिशन काय आहे कंपनीचे ते बघणं आणि इट फॅसिलिटेट द कंपॅरेटिव्ह अनालिसिस ऑफ परफॉर्मन्स. ठीक आहे. सो दीज आर द व्हेरियस रोल प्लेज बाय द रेशो ॲनालिसिस. अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक आहे. त्याच्यावर MCQs पण भरपूर विचारले जातील. MCQs 1 स्टार्ट करूयात. ओके, सी MCQ 1 बघा. विच ऑफ द फॉलोइंग आर द करंट असेट्स. ओके, तर रेशोचे वेगवेगळे प्रकार आहेत. ओके, आणि त्याच्यानुसार त्याचे वेगवेगळे बॅलन्स शीट रेशो आणि ट्रेडिंग अकाउंटचे रेशो वेगळे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटचे वेगळे, असे वेगवेगळे रेशो आहे. पण बेसिक थिंग की आपल्याला जे बॅलन्स शीट दिलेलं आहे त्यातलं करंट असेट, करंट लायबिलिटी, फिक्स्ड असेट, फिक्स्ड लायबिलिटी ह्या ओळखता येणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन आपला त्याच्याशीच रिलेटेड आहे. विच ऑफ द फॉलोइंग आर द करंट असेट. तर करंट असेट काय असतात, ज्या एक वर्षाच्या आत त्यांचा फॉर्म कन्वर्ट होतो. जसं की इन्व्हेंटरी. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. त्याचा फॉर्म कन्वर्ट होतो, स्टॉक आपण सेल करू शकतो आणि मग त्याचे पैसे कन्वर्ट होतात. ओके, बिल्स रिसिवेबल, बिल्सचे पैसे चेंज होतात. कॅश ॲट बँक, पैसे आत आहे, उद्या आहे की नाही सांगता येत नाही. सो ह्या तिन्हीही काय आहेत, करंट असेट्स आहेत. म्हणून आपण इथे ऑल ऑफ दिस हा ऑप्शन सिलेक्ट करूया. क्वेश्चन 2 बघा. करंट रेशो कॅन बी गेट थ्रू. करंट रेशो म्हणजे काय असतं, करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी यांचं डिव्हिजन म्हणजे करंट रेशो असतो. म्हणून मग इथे आपण काय करूयात, सिलेक्ट करूयात डिव्हिजन ऑफ करंट असेट्स अँड करंट लायबिलिटी. ऑप्शन सी इथे सिलेक्ट करूया. द आयडियल करंट रेशो इज, हा लक्षात ठेवा, हा आहे 2:1. 2:1 म्हणजे जेव्हा तुमचे करंट लायबिलिटी 1 असतात तेव्हा तुमचे करंट असेट ह्या त्याच्या दुप्पट असल्या पाहिजे. म्हणून द आयडियल करंट रेशो आहे 2:1. नेक्स्ट, कॅल्क्युलेट करंट रेशो if current assets are 1,40,000 and current liabilities are 70,000. सोपं आहे. करंट असेट्सची लिस्ट दिलेली आहे, करंट लायबिलिटीजची पण लिस्ट दिली आहे. डिवाइड करायचं आपल्याला फक्त. करंट असेट आहे 1,40,000, करंट लायबिलिटीज आहेत 70,000. तो 1,40,000ला 70,000नी डिवाइड केलं तर आन्सर येतो 2. पण रेशो हे बॅलन्स शीटचे आपल्याला 1:1 लिहिणं अपेक्षित असतं. सो हिअर वी आर गोइंग टू सिलेक्ट ऑप्शन नंबर D. क्वेश्चन नंबर 5. रेशो अनालिसिस इज हेल्पफुल फॉर. आपण फर्स्ट स्लाईडमध्ये बघितलं की फक्त मॅनेजमेंट नाही तर रिसर्चर, इन्व्हेस्टर हे सगळ्यांनाच, अगदी इवन सप्लायर, सगळ्यांनाच काय असतं, इट इज व्हेरी हेल्पफुल. ओके, सो ऑल ऑफ दिस इथे सिलेक्ट करायचं. क्वेश्चन नंबर 6 जो आहे, करंट रेशो इज लेस दॅन 1 मीन्स, म्हणजे इथे करंट रेशोचा आन्सर लेस दॅन 1 आला आहे, 0 पॉईंट समथिंग आलं. म्हणजे काय झालं,
तर ह्या ठिकाणी करंट असेट्स हे कमी आहेत आणि लायबिलिटीज जास्ती वाढले, म्हणून इथे आपण मी ऑप्शन नंबर सी इथे सिलेक्ट केला आहे. करंट असेट्स आर लेस दॅन करंट लायबिलिटीज. क्वेश्चन नंबर 7 बघा, क्विक रेशो इज ऑल्सो नोन ॲज. फर्स्ट आहे करंट रेशो. करंट रेशो नंतर क्विक रेशो काढावा लागतो. क्विक रेशोलाच ॲसिड टेस्ट रेशो, लिक्विड रेशो असं 2 नाव आहे, म्हणून इथे आपण बोथ ए अँड बी हा ऑप्शन सिलेक्ट करूया. ओके, सो क्विक रेशो इज ऑल्सो नोन ॲज लिक्विड रेशो, ॲसिड टेस्ट रेशो. आन्सर इज बोथ ए अँड बी. क्विक रेशो इज इक्वल्स टू, क्विक रेशोलाच लिक्विड रेशो पण म्हणतात असं मी आत्ताच सांगितलं. तर त्याचा फॉर्म्युला आहे क्विक असेट्स अपॉन क्विक लायबिलिटी. त्या क्विक असेट्स प्लस लिक्विड असेट्स अपॉन लिक्विड लायबिलिटीज असं म्हणतात. LA लिक्विड असेट्स, LL लिक्विड लायबिलिटी, म्हणजे ऑप्शन बी. क्वेश्चन नंबर 9. ABC Limited has a current ratio of 1.5:1 and net current assets of ₹5 lakhs. What are the current assets शोधायचे. नेट करंट असेट 5 लाखाचे दिल्यात, करंट रेशो काढून दिला 1.5 आणि 1:1, म्हणजे 1 लायबिलिटी असताना 1.5 ह्या काय आहेत, करंट असेट्स आहेत. तर आता हे 5 लाख जे आहेत तर आपण एक भाग घेऊ आणि 1.5 म्हणजे दीड, म्हणजे हाफ प्लस हाफ 1.5 असं, म्हणून 5 + 5 + 5 असं 5 लाख प्लस 5 लाख आणि 5 लाख असं केल्यानंतर 15 lakhs इथे आन्सर येतं. सो ऑप्शन इथे आपण सी ऑप्शन सिलेक्ट करणार. क्वेश्चन नंबर 10 बघा, व्हॉट इज द सिरियस लिमिटेशन ऑफ फायनान्शियल रेशो. द सिरियस थिंग इज आपण रेशोमध्ये काही प्रेडिक्शन करू शकत नाही. जो काही पास्ट डेटा आपल्याला मिळालेला आहे त्याच्यावरूनच आपण फक्त कॅल्क्युलेट करून परफॉर्मन्स कंपॅरिझन करतो. सो ऑप्शन ए. क्वेश्चन नंबर 11. व्हॉट डज अ लो प्रोप्रायटरी रेशो इंडिकेट्स. लो प्रोप्रायटरी रेशो जर तुमचा असेल म्हणजे तुमची फायनान्शियल कंडिशन इज नॉट गुड, यू आर वीक इन फायनान्शियल कंडिशन पोझिशन. ऑप्शन बी इथे सिलेक्ट केला आहे. क्वेश्चन नंबर 12. विच कॅटेगरी ऑफ रेशो इज युजफुल फॉर असेसिंग द कॅपिटल स्ट्रक्चर अँड लॉंग टर्म सॉल्वन्सी. ह्याच्यासाठी जो रेशो काढला जातो तो आहे लिव्हरेज रेशो. लिव्हरेज टाईप ऑफ रेशोमध्ये तुम्ही कॅपिटल स्ट्रक्चर असेस करता आणि तुमची सॉल्वन्सी लॉंग टर्मची आहे की नाही हे आपण इथे चेक करतो. ओके, सो इथे ऑप्शन नंबर सी सिलेक्ट करायचा आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 13. इन्व्हेंटरी टर्न ओव्हर रेशो इज इक्वल्स टू. इन्व्हेंटरी म्हणजे काय, स्टॉक, म्हणजे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो म्हणजे स्टॉक टर्नओव्हर रेशो इज इक्वल्स टू. तर त्याचा फॉर्म्युला खूप महत्त्वाचा आहे, लक्षात ठेवा. ओके, इट्स फॉर्म्युला इज COGS, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड अपॉन ॲव्हरेज इन्व्हेंटरी. हा पाठच करायला लागणार आहे तुम्हाला. COGSचा फुल फॉर्म लक्षात ठेवा, कॉस्ट ऑफ गुड सोल्ड. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 14. डेब्ट इक्विटी रेशो इज द टेस्ट ऑफ. It is the test of solvency. Okay. Next आहे 15. An examination of sources and uses of funds is a part of. The sources and uses of funds हे जे आहे ते आपण फंड फ्लो स्टेटमेंटमध्ये स्टडी करतो. its answer is fund flow analysis. Okay, not ratio analysis. Question number 16. What is the ideal quick ratio? The quick ratioचा आयडियल रेशो आहे 1:1. क्वेश्चन नंबर 17. नेट प्रॉफिट रेशो सिग्निफाईज. काय कळतं याच्यावरनं की ऑपरेशनल प्रॉफिटेबिलिटी आपल्याला इथे कळते. ऑप्शन ए. ओके, इन नेट प्रॉफिट रेशो द डिनॉमिनेटर इज. काय असतं तर डिनॉमिनेटरला नेट सेल आपण इथे घेत असतो. नेट प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे नेट प्रॉफिट डिवायडेड बाय नेट सेल्स इंटू 100. ओके. क्वेश्चन नंबर 19. रेशो ऑफ नेट इन्कम टू नंबर्स ऑफ इक्विटी शेअर्स. नेट इन्कम डिवायडेड बाय नंबर्स ऑफ इक्विटी शेअर हा जो फॉर्म्युला आहे नंबर ऑफ इक्विटी शेअर्सचा तो आपण इक्विटी पर शेअर EPS कॅल्क्युलेट करताना आपण यूज करतो आणि EPSचा फुल फॉर्म आहे अर्निंग पर शेअर. ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 20. डेब्ट टू टोटल असेट रेशो.
कॅन बी इम्प्रूव्ड बाय, की टोटल असेटच्या तुलनेत डेप्ट असं जे कंपॅरिझन दाखवलं जातं ते डेप्ट टू टोटल असेट रेशोमध्ये एक्सप्लेन केलं जातं. तर ते इम्प्रूव्ह कसं करता येऊ शकतं, की डेप्ट कमी आणि असेट जास्ती कसं ठेवता येऊ शकतं. तर जास्तीत जास्त आपण डेप्ट जे आहे त्याचं रिडम्शन म्हणजे पेमेंट करून टाकलं तर आपण ते नक्कीच इम्प्रूव्ह करू शकतो. ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 25. डिव्हिडंड पे आउट रेशो इज, चा फॉर्म्युला आहे डिव्हिडंड पर शेअर अपॉन अर्निंग पर शेअर. ओके, बी ऑप्शन. जिथे फॉर्म्युला आहे ते तुम्हाला पाठच करावे लागणार आहे. डू पॉइंट अनालिसिस डील्स विथ, तर रिटर्न ऑन इक्विटी किती मिळतं त्याचा ॲनालिसिस या डू पॉइंट अनालिसिसमध्ये केलं जातं. ओके, नेक्स्ट जो आहे क्वेश्चन नंबर 23 बघा. रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मे बी इम्प्रूव्ड बाय, तर आपण जी इन्व्हेस्टमेंट केली त्याच्यावर मिळणारा मोबदला रिटर्न्स हे इम्प्रूव्ह कसे केले जाऊ शकते. तर एक तर टर्नओव्हर वाढवायचा हाही ऑप्शन आहे, रिड्युसिंग एक्सपेन्सेस खर्च कमी करायचे, आणि जे काही आपलं कॅपिटल आहे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करायचं, इन्क्रीजिंग कॅपिटल युटिलायझेशन. सो इथे तिन्ही दीज आर द 3 ways टू increase or improve our return on investment. Option D. Question number 24. If amount of sales is rupees 30 lakhs, cost of sales rupees 20 lakhs, calculate gross profit ratio. तर ग्रॉस प्रॉफिट रेशोचा फॉर्म्युला आहे ग्रॉस प्रॉफिट अपॉन नेट सेल्स इंटू 100. ओके, सो इथे ग्रॉस प्रॉफिट आपल्याला पहिले कॅल्क्युलेट करावं. तर जेव्हा सेल्स आणि कॉस्ट ऑफ सेल्स दिलेले असतात तर सेल्स मायनस कॉस्ट ऑफ सेल केलं की तुम्हाला ग्रॉस प्रॉफिट मिळतो. मग 30 लाख मायनस 20 लाख 10 लाख, म्हणजे ग्रॉस प्रॉफिट अपॉन ग्रॉस प्रॉफिट आला 10 लाख डिवायडेड बाय सेल्स. ॲक्च्युअल सेल्स किती आहे 30 लाख, म्हणजे 10 लाख डिवायडेड बाय 30 लाख इंटू 100, याचा आन्सर येईल 33.33. ओके, सो इथे आपण ऑप्शन बी सिलेक्ट करूया. क्वेश्चन नंबर 25. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट. सेल्स मायनस ग्रॉस प्रॉफिट केलं तर काय मिळतं कॉस्ट ऑफ गुड्स सोल्ड. विच ऑफ द फॉलोइंग आर प्रॉफिटॅबिलिटी रेशो. तर ग्रॉस प्रॉफिट रेशो, नेट प्रॉफिट रेशो आणि EPS हे तिन्ही प्रॉफिटॅबिलिटी रेशोजच आहेत. ओके, सो ऑल ऑफ दिस सिलेक्ट करायचं. क्वेश्चन नंबर 27. प्रोप्रायटरी रेशो इज इक्वल्स टू. तर प्रोप्रायटरी रेशोचा फॉर्म्युला आहे प्रोप्रायटर्स फंड्स अपॉन टोटल असेट. ओके, प्रोप्रायटर्स फंड्स अपॉन टोटल असेट. सो ऑप्शन सी. क्वेश्चन नंबर 28. विच ऑफ द फॉलोइंग रेशो इज ऑल्सो नोन ॲज वर्किंग कॅपिटल रेशो. वर्किंग कॅपिटल जे असतं त्याचा फॉर्म्युला आहे करंट असेट्स मायनस करंट लायबिलिटी. मग असा कुठला फॉर्म्युला आहे ज्याच्यात आपण करंट असेट्स आणि करंट लायबिलिटी दोन्ही वापरतो, तर तो आहे करंट रेशो. म्हणून वर्किंग कॅपिटल रेशो हा जो आहे तो काय आहे, त्याला आपण अजून काय म्हणू शकतो करंट रेशो. ऑप्शन ए. ओके, क्वेश्चन 29. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट इन्क्लूड इन लिक्विड असेट. लिक्विड असेट म्हणजे मला लगेच पैसे हवेत आणि मला ते लगेच कुठनं उपलब्ध होऊ शकते. तर कॅश इन हँड, कॅश ॲट बँक हे लगेच माझ्याकडचे पैसे आहेत म्हणून ते लिक्विड असेट आहे. इन्व्हेंटरी म्हणजे स्टॉक. आता मला पैसे हवे असतील आणि मी इन्व्हेंटरी जर कुणाला विकायला दिली, कुणाला म्हटलं मला खूप गरज आहे प्लीज माझा तो स्टॉक विकत घ्या, असं कोणी घेणार नाही. म्हणून इन्व्हेंटरी ही जी आहे ही लिक्विड असेट नाही. सन्ड्री डेटर्स जे आहे, डेटर्स म्हणजे आपले कस्टमर ज्यांना आपण उधारी त्यांना अगदी एमर्जन्सी सांगून थोडेफार पैसे तरी उपलब्ध करून घेतले जाऊ शकतात. सो कॅश इन हँड, कॅश ॲट बँक आणि सन्ड्री डेटर्स ह्या लिक्विड असेट्स आहेत, पण इन्व्हेंटरीज आर नॉट लिक्विड असेट. सो ऑप्शन सी इथे सिलेक्ट करायचं. क्वेश्चन नंबर 30. वन ऑफ द फॉलोइंग इज नॉट कन्सिडर्ड ॲज अ बॅलन्स शीट रेशो. तर जो बॅलन्स शीटवरनं काढला जात नाही तो रेशो म्हणजे बॅलन्स शीट रेशो नाही. ओके, आणि जे बॅलन्स शीटवरनं काढले जातात ते बॅलन्स शीट रेशो. मग ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो जो आहे फर्स्ट तो
बॅलन्स शीटवरनंच कॅल्क्युलेट केला जातो. डेट टू इक्विटी रेशो हाही बॅलन्स शीटवरनं आणि कॅपिटल गिअरिंग रेशो हाही बॅलन्स शीटवरनं कॅल्क्युलेट केला जातो. म्हणजे आता इथे एकच राहिलं ऑप्शन डी, ऑपरेटिंग प्रॉफिट रेशो, जो बॅलन्स शीटवरनं नाही तर ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंटवरनं कॅल्क्युलेट केला जातो. ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 31. व्हॉट इज द आयडियल डेट टू इक्विटी रेशो? तर डेट टू इक्विटी रेशो आणि क्विक रेशो हे दोघं सेम आहेत. त्यांचे आयडियल रेशो 1:1. ओके, आय एम सॉरी इट्स 2:1. करंट रेशो आणि डेट टू इक्विटी रेशो सेम आहे. ओके, सो इट्स 2:1. बी ऑप्शन इथे सिलेक्ट करूया. क्वेश्चन नंबर 32. डेट इक्विटी रेशो इज ऑल्सो नोन ॲज. डेट टू इक्विटी रेशोला अजून काय नाव आहे? तर एक्सटर्नल इंटरनल इक्विटी रेशो हेही नाव आहे. नक्की लक्षात ठेवा, अतिशय महत्त्वाचे सगळेच क्वेश्चन आहेत दादा. क्वेश्चन नंबर 33. विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कन्सिडर ॲज ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो? ॲब्सोल्यूट लिक्विडिटी रेशो किंवा असेट, सॉरी, ह्या ज्या आहेत लिक्विड असेटपेक्षा थोड्याशा वेगळ्या आहेत. की मगाशी बघितलं की कॅश इन हँड, कॅश ॲट बँक, डेटर्स हे लिक्विड असेट्स आहेत. स्टॉक ही लिक्विड असेट नाही, पण ॲब्सोल्यूट लिक्विड असेटमध्ये आत्ता लगेचच मला पैसे पाहिजे, तर ह्यात डेटर्स येणार नाहीत. कारण डेटर्सला फोन केलं तर ते मे बी काही रिझन्स देऊ शकतात की नाही उद्या देतो, परवा देतो. ठीक आहे, तर यात विचारलं आहे विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कन्सिडर ॲज ॲब्सोल्यूट लिक्विड असेट. यात इन्व्हेंटरी हा ऑप्शन येईल. ओके, क्वेश्चन नंबर 34. द रेशो विच रेफर्स टू द ॲबिलिटी ऑफ अ कन्सर्न टू मीट करंट ऑब्लिगेशन. की ही जी कन्सर्न आहे, हा जो बिझनेस आहे, हा यांचे करंट ऑब्लिगेशन म्हणजे पेमेंट्स देण्यासाठी पात्र आहे की नाही, असं कुठल्या रेशोवरनं चेक केलं जातं, तर तो आहे लिक्विडिटी रेशो. ओके, क्वेश्चन नंबर 35 बघा. स्टॉक टर्नओव्हर रेशो इज ऑल्सो नोन ॲज. स्टॉक टर्नओव्हर रेशोचं दुसरं नाव आहे इन्व्हेंटरी टर्नओव्हर रेशो आणि स्टॉक वेलॉसिटी रेशो सुद्धा याला म्हणतात. म्हणजे इथे आपण स्टॉक टर्नओव्हर रेशोसाठी ए आणि बी असे दोन्ही ऑप्शन नंबर सी, बोथ ए अँड बी हे सिलेक्ट करूयात. ओके, क्वेश्चन नंबर 36. प्रोप्रायटर फंड्स डज नॉट इन्क्लूड. प्रोप्रायटर फंड्समध्ये काय नाही आहेत, तर लॉंग टर्म लोन, कारण हे एक्सटर्नली तुम्ही घेतलेले असतं, बँकेकडनं तुम्ही घेतलेले आहेत, त्याच्यामुळे हे प्रोप्रायटर्सचे फंड्स नाही. ओके, ऑप्शन सी. आणि येस, लास्ट स्लाइड. ओके, विच ऑफ द फॉलोइंग डज नॉट कन्सिडर ॲज करंट लायबिलिटी. तर बँक ओव्हरड्राफ्ट इज द करंट लायबिलिटी, प्रोव्हिजन फॉर टॅक्स current liability, proposed dividend is also current liability. These three are current liabilities. None of these हा option इथे select करा. Question number 38. The ratio which refers to the ability of concern to meet current obligation हा I guess repeat झाला आहे. तर current obligation साठी liquidity ratio, liquidity ratio काढले जातात. ओके, करंट असेट्स मायनस स्टॉक प्लस प्रिपेड एक्सपेन्सेस असं केव्हा, तर करंट असेटमधनं स्टॉक आणि प्रिपेड एक्सपेन्सेस आपण मायनस केले तर काय मिळतं, तिथे लिक्विड असेट मिळतं. दिस इज द फॉर्म्युला ऑफ लिक्विड असेट. ओके, अँड द लास्ट वन, शेअर होल्डर फंड्स प्लस लॉंग टर्म लोन्स. तर शेअर होल्डर फंड्स म्हणजेच प्रोप्रायटर फंड्स प्लस अजून लोन्स वगैरे घेतलेले आहेत, हे सगळं मिळून जे तयार होतं ते असतं आपलं कॅपिटल एम्प्लॉईड. एवढं भांडवल आपण बिझनेसमध्ये लावलेलं आहे. ऑप्शन सी. तर हे होते रिलेटेड टू रेशो अनालिसिस. खूप जास्ती इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. पुन्हा हा व्हिडिओ बघा, क्वेश्चन्स लिहून घ्या. ओके, आणि नक्कीच मला कळवा जर काही डाऊट असेल. तुमच्या मॅक्सिमम फ्रेंड्सना ज्यांना जे आत्ता फायनान्सचा पेपर देणार आहे MCQs पॅटर्नमध्ये, ओके, त्यांना प्लीज हा व्हिडिओ फॉरवर्ड करा. ठीक आहे, आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढचे फंड फ्लो स्टेटमेंट, वर्किंग कॅपिटलचे व्हिडिओज सुद्धा तुम्हाला त्याचे MCQs बघायला मिळतील.
थँक्यू सो मच. लवकरच भेटूयात.